सांग, मी तुला तिकडेच पाहून राहिली. मी म्हणलं राजू कुठे गेला, ते म्हणते घरीच तर आहे. म्हणलं घरी आहे न घरात नाही, असं कसं झालं? अति आला का? आता बसलो होती. तू कुठे गेलती? दरवाजा उघडाच होता. ते गौतम उघडला अशीन, काही आला अशीन करेले. आता ते तो बाबानं त्याला सांगलं ना, ते इकडलं ते वरचं सामान राहिलं तर काही त्याला म्हटलं राहू दे, त्या मावद्यावर पडेल आहे तर काही फरक पडत नाही. नाही म्हणे बाई, नेऊनच कोट्यात न्यायला लावतो म्हणे, ते घरात काय चुकाट्याचं ठेवतं म्हणून ते सामान त्याला काढायला लावलं शिंदानं. मग ते नेत सामान तर टाकलं शिंदानं उघडं. मामा नाही दिसले? तो मामा तर ते आहेत मळीवर बसेल. आताच दिसले मला, तिकडून आली मी. अरे हे योगिता ते हे करतो म्हणे, ते काय माय ढोकळा करतो म्हणे, तर ते दही पाहिजे होतं तिले. मी आता संध्याकाळचं दही कुठे भेटते व? तर म्हणे सकाळी करतो म्हणे नाश्त्याले, तर आत्ताच आणून द्या म्हणे आत्या दही. सकाळी मग कधी दही आणसान कधी मी करू म्हणून माय गेलती विचारायला, तर दही नाही भेटलं. संध्याकाळी दही देते का रे कोणी? संध्याकाळी तसंही दही इकू नाही, लक्ष्मी असते. आता योगिताला कोण सांगा, तिने म्हणलं नाही देत नाहीत बाया दही, तर घेऊन या ना, तुम्ही जातच ना. त्या म्हणतात जाई माही चक्कर मारणं होती. मी गेली हिंडायले दही काही भेटला नाही. तिला घरीच सांगलं होतं मी, सकाळून देतो म्हणे. आपल्या कुमचच घरी आहे ते म्हणे. आता बाई आता नाही, पण सकाळून देतो. माझ्या देजो माय या दिना देजो. मग आता तर मी बाहेरून आलो, मला का नाही सांगितलं? मी विकत नसता आणलं का? अरे ती याद बोलली ते म्हणेस, ते म्हणे आताच घरी आले, मग लक्षच नाही म्हणे, नाही तर मी फोन करून सांगितलं असतं म्हणे त्याले, तर माझं लक्षच नाही म्हणे. म्हटलं जाऊ दे, मग आता आला तो घरी तर मग काय सांगतो. मग ते काय सकोन करतो म्हणे, ते काही नाश्त्याले. काय बस ना आता, कुठे गेलती तू? हिंडतच राहतो बस. बसत नाही तर काय धंदा आहे मला अति बसा. आता तुम्ही मायनं दुकान बंद केलं, नाही तर दुकानातच होतो बसेल दोघी ननद भावजया. आता कोणती रोजची गिराईक येतात, जातो उघडतो बसतो माशा मारत धुळला झटकत. आता किराणा दुकानाचं चालू आहे, तर मग ते बरोबर जमीन तुले? मला काय, तुम्ही कुठे चालले? तुम्हीच पाहायचा पहिले वजे शिकतो मग मी. आता मी चाललो ना. आता झालं का मग ते पक्क? तू म्हणस ते अजून त्याचा फोन नाही आला कंपनी वाला, आला का मग तुला फोन? चालले का रे तुम्ही मग? हो आता आला त्यांचा कॉल. माय मग आता जासान तुम्ही? नाही मग राहायची सोय रे बाबू ती, मग कसं बाय कुशी राहसान मग? माझ्या मित्राचा फ्लॅट आहे त्या, तर मित्राचा फ्लॅट जर त्याचा जर त्यांनी भाड्यानेच दिलेला आहे, तो जर खाली झाला ना, तर मग मी योगितालाही नेतो. नाही तर सुरुवातीला मी जातो, योगिताला राहतो तिथं. कारण मग कसं फ्लॅट वगैरे पाहतो, सध्या भाड्यानंच पाहतो, मग नेन तिला 1-2 महिन्यानं. असं का? हो राहायची सोय पाहा लागेल बापा, मगच नी तिले. नाही तर का ते कशी राहायची सोय नसली तर मग तिला कसं ठेवशील? असं दोस्ताच आहे म्हणतात, मग काय टेन्शन आहे रे? हो त्याचा आहे, पण त्यानं तो भाड्याने दिलाय ना, मग त्याचं खाली करणं त्याचे ते कसं असते. तो 1-2 महिन्याचा त्याला पहिले सांगायला लागणार नाही. आता आपलं काय एवढं नक्की होतं काय? हो पण त्याला सांगूनच दे दोस्ताचं साहित्य म्हणतो काही. मग बाबू कसं वैखितला राहते तर बरं राहते, दुसरा कोणाचा घ्या कसा आहे काय कोण राहायला तर ती पहिले काय तर हा जसा मग माहित राहते, पायनीतला राहते जसा, तर हे बरं मग. तसं काही नसते आता. बरं हो ओळखीतलाच घेतो. मग काय बापा, ताला झालं पक्क की तिले नेशीन मग. मग काय आम्ही हाऊस बुडे. तू आहेस ना, आई बाबाचं टेन्शन नाही आता मला. हा एकामेकाले सांभाळून राहा, तसं तुम्ही चक्रा मारतोस. नाही तर काय, तर काही काळजी नको करू. इकडचं काय लेकर तर लय जातात फारेनच म्हणता ना रे. हो फारेनच. येत नाही मले, हसतो मोठा मले. मग जात नाहीत का? मग काय होते, काळाची गरज आहे बाबू. ते त्यात काय आहे, शिक्षण आहे, शाळा आहे, नोकऱ्या आहे, तो करण्याचा आहे, जाण्याचा आहे. तसं काही नसते, प्रगतीच्या मार्गावर जास लागत असते. मग काय अतिच राहतं काय धरून बांधून? काय नाही, हे कुठे चाललं पाहून असंच राहते. जाय काय काळजी नको करू, फक्त चक्रा मारत जाय. बाय बाप्पा वाट पाहतात, बाकी काही नसते बाबू. ते आहे तेच मग तर चालू तू पाय बापा कसं इकडचं इक तिकडे, हे का तिकडचं इक इकडे ये, कोणी तुले म्हणत नाही. पण माय बाप आहेत जसे त्यातलं इकडचा लढा काही तुटू नको देऊ. काही बोलतो का त्या? कोण काही नाही येत नाही तर काय तुम्ही? मी काय मुंबईत चाललो होतो, आता मी कॅनडात होतो.
ता गोटणारी होती, ता एकलाच होता, कुठे राहायला आणि काही फरक पडते आता. ता योगिता आहे, पोरगीनं कसा जीव लावला, साजरी आहे. ते तर इचकल्या भोकाची असते ना, मग असं वाटतं जाय बाप्पा लवकर घेऊन तो बायकोले, भांडणच करते निरा. असं म्हटलं असतं आम्ही बी. आता ते साजरी हाय, जीव लावते, तर जसं पायरे मग तेवढं असतेच ते. भांडगुडी असते तर मग त्या काय म्हटलं असतं, घेऊन जाता बायकोला लवकर. हा मग काय आहे तर कुठे डॉक्टरला का. काही चालला मग तू. परवाच्या दिवशी जाईल त्या. माय परतच दिवशी का रे. नाही तसं काही नाही, जा नाही का परी. ते तुला सामान गिमान हे ते अमोय नय ते भरायला लागेल न्या लागेल ना. मग तू कुठे राहतो बाबू मग तिथलं. माझं काही नाही आता, माझे खूप मित्र आहेत मुंबईत, मी कोणाच्याही फ्लॅटवर राहू शकतो, तसं काही नाही. एकटा गेल्याचा काही प्रश्न नाही, म्हणून तर योगिताला नेत नाही सध्या. हो बरोबर आहे बरोबर. एकटा पोराच्या जात कुठे राहतो तू. हो बरोबर आहे. हो मग खरे मग तो संग गिंग तो मायला सांगलं का ते काही दिना बांधून गिंदून काही. मग तो ती काय कसं म्हणजे जसं आता समजा न्या लागेल ना तुला, जसं शिदा आट्या सुईदा दाना आमको दमको होय नोय नाही. अरे 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 तो ती काका काका हे आहे का, मी स्वयंपाक करणार आहो का त्या. ते काही नाही द्यायला लागत, ते तिकडे मेसच असते, तर तिथून मी स्वयंपाक करत बसणार आहो का दाना नेऊन. नाही का, मला काय वाटलं मग बाहेरच खाशील का. रोजचं हॉटेलातलं खाणं साजरं नाही राहत बाबू. काही नसते आता, चालतेच आहे ते, तेवढं काही नसते. ते हॉटेलातलं काय लिहा त्या असं घरगुती जेवण भेटते, तेवढं काही नाही. ते माझे मित्र आहेत की त्याचीच मेस आहे, तर ते त्याच्यातच मी राहतो मग. अरे राजू भाऊ. अरे बोला गौतमराव, कुठं गेलते. राजू भाऊ, तुम्ही मले गौतमराव म्हणता ना, तावक दिलंय झाक वाटते मले. म्या सुमीले बी सांगलं माल्या. हा त्या मासुमीले बी सांगलं म्या. म्हणलं तू तर मले फक्त गौतमजीच म्हणत, राजू भाऊ तू मले गौतम राव म्हणतात. हाशे मै सुमी. अरे काय म्हटलं, कुठलं चालते तुमचं काम. काजू बा आपल्या कामाची काय स्पीड तुम्ही पाहिलीच नाही का राजू भाऊ. आपल्या घरचं वातावरण पाहून घ्या तुम्ही. मासुमीनं असं साजरं घर लावलं म्हटलं. ते तुमच्या घरचे भांडे नेले ना, तुमच्या घरचे भांडे भेटले आम्हाला, तर आमचं घर लोयच चमकून राहिलं राजू. मासुमीनं कसं कसं घासल्या त्या भांड्यात साजरं घर लावलं. असं का. फार सुद फार चांगलं रे. काय हो काय झालं, कोण उभी राहिली. काही नाही तसेच थांबली होती. हे आलेच नाही अजून म्हणून वाट पाहाल, म्हणजे तशीच आली होती, काही नव्हतं. तू ते काही झेरॉक्स काढायला गेला म्हणते ना, मग आता काही दुसरं काही काम असेल ना तर बसला असेल, कोणी बोलत बसलं असेल तर. हो ते त्याच्या डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्स काढायच्या होत्या, तर त्याच्यासाठी गेले होते ते. आई त्याच्यासोबत म्हटलं काय द्यायचं करून. आता तिथं रूमवर तर ते म्हणजे त्यांच्या मित्रांचीच रूम आहे, तर तिथेच चालले. तिथंच मेसला म्हणजे मेसचंच आहे, त्यांचंच आहे ठरलेलं. त्याच्यात हे पैसे देऊन शेअर करतील समजा सगळं. पण म्हटलं सोबत काही असं खायला देऊ का करून. मग दे ना तो म्हणा ना, त्यानं काही करून त्यात का ते काही विचार लागते मला. त्याला विचार काही दे असं. त्याला गोड धोड तर काही आवडत नाही. नाही त्यांना गोड नाही आवडत, तर म्हटलं असं खारे शंकरपाडे चकली वगैरे देऊ का करून. चकली आवडते त्यांना, तर काय माहिती खातील. तर तिथं आता रूमवर तिथं काय एकटं खाल्लंय तर, पण असलं काही तर जवळचं असं जसं बाहेरच खातील ते. पण म्हटलं द्यावं काहीतरी करून. आता घरी असले की कसं काही मागितलं तर पटकन दिल्या जाते. तिथं कोणच आहे. मग दे न करून, ते काय विचारा लागते काय. आणि तुला नेते ना 2-3 महिन्यानं नेतो म्हणते ना. राहायचा बंदोबस्त झाला की का आता का त्याच्या मागा लागून जातो. अशी नाराज होऊन करशील तर मग त्याचं मन लागेल काय. नाही नाही नाराज तर काही नाही, नाराज काय असं काही नाही, तसंच म्हटलं. जाय करतो म्हणा, तुला काय वाटत असेल त्याला विचार नाही तर दे. त्याला तर काही एवढं आवडत नाही, इकतच खाते तसा येतो. पण तुला मनाचे समाधानी दे शंकरपाळे करून, दे खारे शंकरपाळे. आणि जसे शिल्लक करतो घरी राहतात. चल मी चालले दुकानात. 5 वाजता घराच्या अंगण तिकडे जाशील तर दरवाजा उडून जाजो. हो काय हो इतक्या काही घरी चालले. परवाच्या दिवशी चाललोय म्हणतात ना, आज का दिवसभर का बाहेर जाऊन बसतात काय. लेचत बाई हे एकटेच चालले लगे. का झेरॉक्स काढायला गेले कुठे आहे. काही कागद नाही काही नाही. तुम्ही तर तुमचे फॉर्म घेऊन गेलते ना, फाईल कुठे आहे.
अरे बा ते ते गेलं होते तर काय लाईन नव्हती का काय ते नाही म्हणे. तर राहू द्या म्हणे इथंच काढून ठेव, ओळखीचाच आहे तो, काढून ठेवतो म्हणे. म्हणून राहू द्याला. मग आता कुठं बसू, चालला आलो घरी. हा हो का, तेच तर म्हटलं पाहिजे झेरॉक्स काढायला एवढा वेळ तुम्ही म्हणा झेरॉक्स काढतो आणि घरी येतो. वाट पाहू राहील ती. मग वाट पाहतो आम्ही, तुम्हाला कुठं काळजी आहे? तुम्ही तर चालले बाप्पा. अरे मी का कुठे फिरायला चाललो बा. आता तूच तर म्हणस नोकरीचं पान इथेच राहता का, असंच करता का, तसंच करता का. आता चाललो तर ते तिकडून नाही मग चालले तुम्ही. वा रे वा, मग घोड्यावर बसू देत नाही, पैसा देत नाहीस काय. नाही तसं नाही, मग तुम्ही एकटेच चालले ना. अरे मग आता सुरुवातले तुला सांगितलं सगळं, तुला काय माहित नाही. तिथं ते होते ना त्याचा तो फ्लॅट रिकामा झाला, सगळं आपलं व्यवस्थित झालं की मग तुलाही नेनच ना. लवकर लवकर म्हणजे त्याचा नाही जरा दुसऱ्याचा पाहिजे. काय एकाच फ्लॅट धरून बसा राहते काय? असं करमणार नाही तुला मला सोडून. इथं असलो तर बोलले कामात लागतं. मला हे साफ करायचं आहे, मला आज कपडे धुवायचे आहेत, मला ढमकोच आहे, मला टमकोच आहे. मग आता बरं आहे ना, मस्त घराची साफसफाई करा, मस्त दुकानात बसा. जाओ आम्हाला गणमत नाही कडे, आत मला आतपासूनच वाटून राहिलं. अजून तुला परवाच्या दिवशी असाल नाही. जा जा, हा चांगलं मस्त 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 तिकडे पाहून घ्या सगळं. घर गिर हा थोडंसं छोटा असला चालते फ्लॅट. 1 BHK असला चालते, काय करावं लागते. मग मी पण येतो तिकडेच, मला करमणार नाही बा इकडे. अरे वा बरं, मग मी नाही येत तर बरं ना. माझ्या आई बाबाची काळजी घे, घर सांभाळ जरा. आत्या आहे, मामा आहे, त्याची काळजी घे जरा, जबाबदाऱ्या घे जरा. जबाबदाऱ्या कमी कर नाही म्हणते का? मी थोडी म्हणते, मी तर जबाबदाऱ्या स्वीकारते ना. पण मग दोघाही मिळून, तुम्ही पण पाहिजे, नाही तर मी एकटी काय करू. बाबा करे ते काढल्या का मग झेरॉक्स काढायला गेलता का? नाही ते लाईन जायला आहे तर मग राहू द्याल तिथं, मग चालला आलो घरी. बरं ते काही मग तुला ते पैसे गिशाचं काम असेल तर मला खात्यातले तुला याच्यात घेऊन घेतो खात्यात. ते तू नाहीतरी ऑनलाईन पाठवतो ना, तर पाठवून दे मग. तिकडे मग कसं गेल्यावर तुला टेन्शन नाही. सुरुवातले काही खर्च पाण्याला येले त्याले. नाही बाबा आहेत माझ्याजवळ, मग लागले तसे म्हणतोच. मग मी हे योगिता करते ना, मग योगिताला सांगता ती करते ट्रान्सफर पैसे. हो सुनबाईला घेईन नाही. हो बरोबर, ते मला कसं जमणार नाही म्हणून म्हटलं. मग पैशाचं कसं ते इंटरनेट आपल्याला एवढं गंडत नाही जसं बाईला येईन ना. नाही तिला ते करते ते. बरं ठीक आहे. अरे योगिता कोण पहिली. हे बाबा आले लक्ष नाही. अरे मग त्यात काय, तूच तर म्हणतो बा चालले. जा तिकडे पांचट.